नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि हे शेंगदाणे मी उकळत्या पाण्यात टाकून एकदम चवदार असा पदार्थ बनवणार आहे। तर एकदा नक्की बनवून बघा आणि ही व्हिडिओ संपूर्ण बघा। यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे, 1 ग्लास पाणी टाकलं याच्यामध्ये आणि 1 चमचा मीठ टाकायचे। आता ही पाणी उकळल्यावर याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे। आता इथे पाणी चांगलं उकळलेलं आहे, बघू शकता। तर आता ही शेंगदाणे मी उकळत्या पाण्यात टाकणार आहे। आता ही 5 मिनिटं असंच उकळू द्यायचे। तर संपूर्ण शेंगदाणे असे पाण्यावर तरंगल्यावर गॅस बंद करायचा आहे। आता इथं शेंगदाणे ही वर तरंगत आहेत, बघू शकता। असं वर सर्व शेंगदाणे वर आलेस गॅस बंद करायचा आहे आणि ही शेंगदाणे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे। आता हे शेंगदाणे संपूर्ण असं वाळू द्यायचे। तर 10 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं याला। तोपर्यंत इकडे गॅसवर मी कढई ठेवली आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं। तर मीठ ही रेसिपीसाठी मी वापरलेलं आहे बऱ्याचदा, त्याच्यामुळे असं काळपट कलर आलेला आहे मिठाला। आता इथे शेंगदाणे पण एकदम छान असं हडकलेले आहेत किंवा पाणी याच्यात अजिबात राहिलं नाही, सुकलेले आहेत। आता इथे मीठ गरम झालेलं आहे। असं चमच्याने हलवून मिठाला छान असं गरम करून घ्यायचे आणि याच्यामध्येच आता शेंगदाणे टाकून घ्यायचे। आता या मिठामध्ये शेंगदाणे एकदम असे कमी गॅसवर सुरुवातीला टाकल्याबरोबर मोठा गॅस ठेवायचा आहे आणि नंतर कमी करायचा आहे आणि मध्यम गॅसवर 30 मिनिट असंच हलवत राहायचे। शेंगदाणे ओले असल्यामुळे जास्त वेळ लागतो भाजण्यासाठी किंवा असं कडक होण्यासाठी, त्यामुळे याला असंच कमी गॅसवर हलवत राहायचे सारखं। तुम्ही शेंगदाणे भाजत असताना दुसरं काम करीत करीत पण तुम्ही हे करू शकता किंवा स्वयंपाक करत असताना हे एका बाजूला ठेवून तुम्ही अशा पद्धतीने हलवत राहायचे आणि एकदम छान असं उपवासासाठी किंवा नवरात्र तर कधी पण भूक लागल्यावर किंवा खाऊ शकता असं फिरत फिरत, किंवा मुलांच्या डब्यात किंवा मुलांना खायला पण देऊ शकता। तर अशा पद्धतीने मी असे कुरकुरीत शेंगदाणे मी सारखंच बनवत असते। तर आता मी ही शेंगदाणे थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत, तर एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने। तर ही शेंगदाणे उकळत्या पाण्यात टाकल्यामुळं याच्यामध्ये मीठ शिरतं शेंगदाण्यामध्ये, त्यामुळे एकदम छान असं चवदार लागतात आणि वरचं जे टरपल आहे ती अद्दर होते उकळत्या पाण्यात टाकल्यामुळं। तर एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने। तर बघू शकता एकदम असे शेंगदाणे पांढरे झालेले आहेत वरचा भाग। आता थंड झालेलं नाही, आणखीन थोडंसं गरमच आहे, त्यामुळं वरचं टरपल निघत नाही। तर मी आणखीन थंड होण्यासाठी ठेवत आहे। आता इथं संपूर्ण थंड झालेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता ही मिठाच्या बाजूला काढून घ्यायचे शेंगदाणे। तर आता तुम्हाला एक सोलून दाखवणार आहे, बघू शकता। तर या पद्धतीने असं शेंगदाणे कुरकुरीत झालेले आहेत। तर आता एक बंद डब्यात किंवा भरणीमध्ये भरून ठेवायचे आणि शेंगदाणे थोडासा मोठा वापरायचा आहे असा कुरकुरीत बनवण्यासाठी। आता एका भरणीत भरून ठेवणार आहे। तर इथं आणि टोपण लावून ठेवायचे साधारू नये म्हणून। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।